स्वराज्य जननी मा जिजाऊ आईसाहेबांचे सुपुत्र रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र शंभूराजे यांचा आज राज्याभिषेक दिवस आहे. किती गोडसा पर्व काळ आहे. माझ्या शंभूराजांना मानाचा मुजरा. फार अभ्यासू होते शंभूराजे. फार कमी वयामध्ये बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथातल्या रुचा, त्या ग्रंथातले श्लोक वाचण्यासाठी, ते आकलन होण्यासाठी फार प्रगल्भ बुद्धी लागते. फार प्रगल्भ बुद्धी. आणि फार कमी कालामध्ये काय जीवन असेल त्यावेळेला अशा सुविधा असतील का? इंटरनेट असेल का? मोबाईल असेल का? काय सुविधा होत्या त्यावेळेला? पण अशा वेळेला शंभूराजांनी फार मोठा पराक्रम लिखाणाचा सुद्धा केला आणि अजिंक्य ठरले. शंभूराजाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एकही लढाई न हरलेला राजा, एकही लढाई न हरलेला अजिंक्य राजा, या भारत देशाला लाभलेले, या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले सुपुत्र, रयतेच्या राजाचे सुपुत्र, स्वराज्य जननीचे नातू माझे शंभूराजे. आज यांचा राज्याभिषेक आहे. राजांना पुनश्च त्रिवार प्रणाम करतो. कल्पना गोड आहे तरुणांची. कधी कधी आमच्या लोकांना पळत असताना एखाद्या वेळेस माहित नसते, तरी तुम्ही तरुणांनी गोड माझ्या राजांचा, शंभूराजांचा प्रतिमा मांडली. किती किती गोड. तुम्हाला सांगू का, लोक पाहत असतील गिरगावकरांनी फोटोला हार घातला, पण याचं सगळ्यात मोठं श्रेय जर चेअरमन कोणाला असेल तर ते तरुणांना आहे. विठाला मला असं वाटतंय थंडीचं इकडे तिकडे बसल्यापेक्षा मंडपात बसले तर बरं होईल. मी समोर घेतल्यामुळं थोडीशी जागा शिल्लक. बसा बसा. बसलं पाहिजे कीर्तनात. काय होतंय, पेटून दिल्यावर तर शेक लागतो म्हणून जवळ बसत नाहीत. माणूस मेल्यावर किती बी जवळचा असला तर, बाळू महाराज जरी मेला तर त्याच्या जवळ कसे बसताल तुम्ही? शेक लागल ना तुम्ही जळताना. त्याच्यामुळे लांब बसावं लागतं तात्या, आहे का नाही? मग त्याच्या कीर्तनात जवळ बसलं पाहिजे. मी काय तुम्हाला मतदान मागायला आलो का काय आलो? त्यांच्याकडे आल्या आल्या बसलो. म्हणजे कुलकर्णी काका चेअरमन, त्यांनाही धन्यवाद. वा, खूप मोठं स्वागत केलं येताना. तुम्हाला सुद्धा प्रणाम. अभंगावर येतोय, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. मालकाचं काम केलं, सेवा केली, निष्ठेनं सेवा केली की विटेवरच्या मालकाची पूजा केल्याचं पुण्य प्राप्त होतंय. असे खूप 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 नोकर आहेत, खूप नोकर आहेत. आपण ज्याचा पगार घेतो त्याचं इमानदारीनं काम करायचं आणि इमाने इतबार काम त्याचा पगार घेऊन केलं की भगवंताची सेवा केल्याचं पुण्य प्राप्त होते. तो एखाद्याच्या शेतातला गडी असू द्या, तो काही फुकट काम करत नाही, पैसे घेतो, पण मालकाचं हित व्हावा अशा जर निष्ठेनं काम करीत असेल, नाही जरी पंढरपूरला गेला तरी पंढरपुरातल्या मालकाची सेवा केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. गड्यानं शेतात जावं, शेतात गेल्याच्या नंतर त्यानं वखर धरावं, आऊत धरावं आणि 12-12:30 वाजता अचानक पाऊस यावा. आऊत चालत नाही, त्यावेळेला गड्यानं काय करावं? बैल लांब्या दोऱ्यानं बांधावं आणि मालकाच्या शेतात बांधाच्या कडीचा असेल, तणात पिकातला असेल, तण उपटावं. त्यानं रिकामं राहू नये. मालक पाहत नाही, मालक घरी आहे. मालक न पाहता न सांगता जो काम मालकाचं करीत असेल तर पंढरपुरातल्या मालकाची सेवा केल्याचं पुण्य प्राप्त होते. आपण मग ते सेवा केल्याचं पुण्य. आणि मालकाचा पगार घेऊन फक्त दिवस बुडावा, आपला रोज पकावा आणि मालकाची काशी व्हावा असं जर कोणी काम करीत असेल तर समजायचं तो राक्षस आहे, तो पांचट आहे, तो हरामखोर आहे, तो भंगिरी आहे. काम इमाने इतबार करायचं. सेवा घडती, सेवा घडती.
कुठलंही काम असू द्या, नोकरी क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा सेवा घडते. तलाठी असेल, वेळेला जर 7-12 शेतकऱ्याला काम पडत असेल आणि त्याला वेळेत देत असेल, वेळेत देत असेल, तर पंढरपुरातल्या मालकाची सेवा केल्याचं पुण्य त्या तलाट्याला मिळतंय. शिक्षक असेल, आपल्या विद्यार्थ्यांना शासन त्याच्या पोटाचा पगार मिळतो त्याला. तो जर इमाने ईदवार आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असेल, तर तो कधी जरी पंढरपूरला नाही गेला, तर विद्यार्थ्यांना स्वतःची लेकरं समजून जर शिकवत असेल, तर विटेवरच्या मालकाची पूजा केल्याचं पुण्य त्याला सुद्धा प्राप्त होते. सेवा आहे त्याची, ती सेवा आहे, मालकाची सेवा असेल. मी कालच्या संक्रांतीच्या कीर्तनात एक वाक्य बोलून गेलो मंठ्याला. तुमच्या परिसरात नामधारक पौळ बाबा म्हणून महान नामावर निष्ठा असणारी सात्विक पुण्यशील वैवृद्ध तपोरुद्ध व्यक्ती आहे. त्या लोकांची बरोबरी नाही करू शकत आम्ही कोणी. ते कोणाच्या घरी फुकट जेवले नाही. पळसाची पानं तोडून आणायचे, पंत्राळ्या लावायच्या आणि 150 पात्र त्यांना द्यायचे आणि मग तिथले थोडीशी भाकरी खायची. असं जीवन त्यांच्याकडे. एक संक्रांतीचा नियम असतो. गेल्या 4-5 वर्षापासून मला ती सेवा घडते. दुपारी बोलून गेलो. मी एक गडी पाहिला फार दिवसापूर्वी. त्या गड्याने जीवनभर मालकाचं पाणी भरत असताना बिना आंघोळीचं कधी पाणी भरलं नाही. मामा सकाळी आडावर गेल्याच्या नंतर पहिलं बकेट डोक्यावर घ्यायचं, आंघोळ करायची आणि मग आंघोळ करून मालकाच्या घरचं पाणी भरायचं. मालकानं मालकिनीनं सांगावा, राम बस झालं पाणी. जी मालक, जी मालकीनबाई, जी शब्द, काय आदर होता. किती आदर, किती आदर. आणि शेवटची घागर भरून मग मारुतीरायाच्या मंदिरात न्यायची आणि मारुतीरायाच्या मंदिरात नेऊन मारुतीरायाला अर्धी घागर पाणी घालायचं, नमस्कार करायचा, घरी यायचं, दारातल्या तुळशीला पाणी घालायचं आणि मग आतमध्ये येऊन आपल्या घरात ज्या काही देवता असतात त्या देवता धुवायच्या, नमस्कार करायचे. तो गढी, तो लोकाच्या शेतात 30-35-40 वर्ष काम करणारा गढी, सद्गुरू नामनिष्ठ धर्मभास्कर रंगनाथ गुरुजींचा शिष्य होता. रंगनाथ गुरुजी परभणीकरांचा शिष्य होता. एक गडी सामान्य, काय निष्ठा महाराज त्याच्या निष्ठेची ताकद होती. सद्गुरू रंगनाथ गुरुजींचा फोटो पाहिल्याच्या नंतर प्रतिमेतला बुट नाहीसा होतो. त्या दिवशी त्यानं त्याच्या पत्नीला सांगावा, गुरुजींची हेलोकातली यात्रा संपली. ही मालकाच्या निष्ठेची ताकद असती, सेवेची ताकद असती. स्वामी काज इतकं इमानदारीनं काम करावं. गुरुभक्ती शिष्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर कितीतरी शिष्य तुम्हाला पाहायला भेटतील पुराणामध्ये. समर्थांच्या बाबतीत बघा, कल्याणांच्या बाबतीत बघा, काय निष्ठा आहे. श्रीमद भागवतामध्ये फार मोठ्या परंपरा आल्या, किती निष्ठा. त्याच्यापैकी द्वापार युगामध्ये एक गोडशी निष्ठा लक्षात आली. ती निष्ठा म्हणजे एकलव्य. सशे, लावरं, चित्र, रानडुकर धरणाऱ्याच्या कुळातलं पोरग. परमार्थासाठी जातीचा प्रबंध आलेला नाही. परमार्थ करण्यासाठी जातीची भिंत नाही. हो, आणि परमार्थात जर कोणी जातीवाद घालीत असेल तर तो हरामखोर आहे. त्याच्या काय बापाची जहागिरी आहे कधी? अद्याप नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. वेद सांगते, वेदानं निर्णय दिलाय, पुराणानं निर्णय दिलाय, शास्त्रानं निर्णय दिलाय, ऋषी मुनींनी निर्णय दिलाय. मधल्या भंगिऱ्यानं कशाला चाटू फिरवायची? तुझी काय पात्रता आहे? तुला पापेची माय जगी न होईन आणि तुम्हाला जर कशाला गोटी टाकतो सुमळ्या विडाला. करण्यासाठी कुठल्याही जातीला अधिकार आहे, कुठल्याही जातीला अधिकार आहे, कुठल्याही जातीला. सकळाशी
क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळादी. आणि याच्यातला फार एक महत्वाचा शब्द आहे वेश्यादी करुणी. वेश्येला सुद्धा भजन करण्याचा अधिकार आहे. वेश्येला सुद्धा चला ब्राह्मण क्षत्रिय शूद्र इथं करतील काही नवल नाही. वेश्येला अहो वेश्येनं असं भजन केलं शिवजींचं. एका वेश्येच्या मुलीनं असं भजन केलं पंढरपुरातल्या मालकाचं. ती वेश्येची कन्या होती, तिचं नाव कानोपात्रा. तिचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन पावत नाही. तिचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन पावत नाही. ती वेश्येची कन्या होती कानोपात्रा. भगवान शिवजीचं भजन करणारी एक वेश्या, स्वतः वेश्या. अहो तिने इतका शुद्ध परमार्थ केला की तिच्या सानिध्यात राहिलेलो कोंबडा आणि माकड त्याला सुद्धा विमान येते. त्या लागी विमान पाठविले. कुकुट आणि मरकट होते तिच्या सानिध्यातून. काय ताकद! वैष्णव चांभार धन्य त्याची माता. चर्मकाराच्या कुळातला आहे पण वारकरी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली. याता याती धर्म नाही विष्णुदासा. काही समज नाही, कुठल्याही कुळातला असू द्या. लावलं चित्र ससे धरणाऱ्याच्या कुळातला पुत्र गुरुभक्ती सांगते. द्रोणाचार्यांकडे शिकायला जाण्याचं ठरलं. द्रोणाचार्यांकडे राजपुत्र शिकायला जात होते. पांडव जात होते, कौरव जात होते. 56 देशाच्या राजांची लेकरं त्यांच्याकडे शिकायची. आणि या एकलव्याचा असा मानस झाला की आपल्याला ते कसं शिकवतील. त्याच्या अंगात कपडे नाही. एकलव्याच्या कमरेला पक्षाच्या पंखाची लंगोटी होती. इतका साधा माणूस, इतका साधा. पण एकदाच द्रोणाचार्य बघितले. गुरुभक्ती सांगते. एकदाच पाहिले, एकदाच. जशाला तशी माती आणली, ती माती मळली. कुंभार दादा गाडगे करण्यासाठी जशी माती मळतात अशी माती चाळून कुटून नाना प्रकारचं तिच्यात काही बेलफळं वगैरे टाकून इतका मातीचा चिखल गोड केला. म्हणजे खाण्यासाठी नाही, इतका तो चिखल केला. आणि त्याचा पुतळा द्रोणाचार्याचा केला. श्री गुरुचेनी नावे माती डोंगरी जया पाशु होती तेने कोळी त्रिजगती एकवद केली. आळती मालक सांगतात. असा पुतळा तयार केला. गुरुजींची साधना केली. इतकी निष्ठा आपल्या गुरुवर, इतकी निष्ठा निष्ठी नाही. गुरु तसाच असला पाहिजे. तंबाखू भुक्या नसला पाहिजे. ज्याचा गुरु तंबाखू खातो त्याचा शिष्य गांजा वाढणारच ना. काय नवलाची गोष्ट आहे. काय विषय के त्याला. हो, ज्यांना शिष्य परंपरा आवडती त्यांनी थोडस लाजलं पाहिजे. नाही तंबाखू खाल्ली पाहिजे, नाही बिडीवटी पाहिजे. हो, तंबाखू ओढवण्या काढील जो धूर, हो त्याचा ताफा भाव नदीतच बुडतो. माझं वाक्य नाही, मालकांचं वाक्य. गिरगावच्या बाळूचं वाक्य नाही. माझं वाक्य कोण ऐकणार आहे? मालकांचं वाक्य. गुरूंनी थोडस लाजलं पाहिजे. चला, द्रोणाचार्य होते ते. यमाच्या थोतरीत आणली द्रोणाचार्यांनी. सामान्य द्रोणाचार्य. द्रोणाचार्यांनी अर्जुनावर कृपा केल्याच्या नंतर अर्जुन एवढे धनुर्धारी झाले तर शिवजीनं पाठ थाप दिली. वा शाबास पार्था, संग्रामे हरजिंतीला नैवम गिरगाव करलिखितम. कोणाचं वाक्य? शिवजीने पाठ थापताना अर्जुनाची. अशा अर्जुनाला धनुर्धारी केलं कोण? द्रोणाचार्य. महाभारतातला युद्ध प्रसंगातला पूर्ण खेळ द्रोणाचार्यापासून होता. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ. हो, ही संपूर्ण विद्या द्रोणाचार्यांकडून होती. आणि त्या द्रोणाचार्यांचा पुतळा तयार केला. एवढी निष्ठा. एक शब्दवेधी नावाची विद्या आहे. ही भारत देशात फक्त 2च लोकांना येत होती. भारत देशात नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत या प्रत्येक
प्रत्येक देशात महाराज फक्त दोनच लोकांना येत होती. एक क्रतात्रेता युगामध्ये राजा दशरथ आला आणि द्वापार युगामध्ये द्रोणाचार्याला, पुन्हा कोणाला येत नव्हती. आणि ती तिसरी आली फक्त एकलव्याला. एकलव्याच्या नंतर पुन्हा कोणी नाही. डोकंच लावायचं नाही. अर्जुनाला पण नाही. दाखवून दिलं एकलव्याने, अर्जुना तुम्ही जिवंत गुरुवर यांच्या सानिध्यात होतात आणि मातीच्या द्रोणाचार्यांच्या सानिध्यात होतो. पण निष्ठा किती सांगू तुम्हाला. एकलव्य ज्या वेळेला गुरुच्या सानिध्यात बसायचा तो काय हारगीर घालीत नव्हता ना, कारण द्रोणाचार्य जिवंत होते ना. आपल्याकडे जिवंत माणसाच्या फोटोला हार घालत नसतात. हल्ली कीर्तन, भागवत, रामायण भरपूर चालले, तर त्याबद्दल काही दुमत नाही. पण गुण बऱ्याच लोकांना नाही. पोराच्या वाढदिवसाचा हार घातलेला फोटो भिंतीवर लावती एखादी मंजुळा. तिला आखरीचा कांदाच नसतो ना. पोराच्या वाढदिवसाचा फोटो हार घातलेला भिंतीवर लावते. त्याचा अर्थ असा होतोय हे गेलंय. हो, किती महाराज मेल्यावर सुधारता तुम्ही. हा तुम्हाला काही दोष नाही ना. पप्याचा बाप बी बिना आखलीच ना. हिनं सांगावून त्यानं ऐकाव. हे अशीच फिरायला कापायच्या कामी. हो, विठाला ते सांगावे, ते राज्यही तृण मानावे. शास्त्र सांगते, वेद सांगते, पुराण सांगते, याच्यानुसार चालायचं असते. अहो, लावरं चित्र सस्य धरणाऱ्याच्या कुळातला पोरग खोजिता त्या टेलर. पण त्याला कसं कळत असेल हो. जिवंत गुरु द्रोणाचार्य त्यांच्या प्रतिमेला आपण फुलं वाहू नये, नमस्कार करायचा. सद्गुरवे नमः, सद्गुरवे नमः, सद्गुरवे नमः. येल भय व्यास स्तुतपय पुनितो भय जायम, यत्पुराणमतितार्थां सकल स्थिताजायते. साधवे यत्पुनितायां चरणारविंदं नमो. सद्गुरवे नमः. आणि नमस्कार करताना कुत्र भोकलं तर ते गुरुजींकडे बघून नमस्कार करायचं. आणि कुत्र भुकत होतं, अडथळा येत होता. बाण मांडी पशीच होता. सन सन बाण मारले, माग न पाहता 7 बाण कुत्र्याच्या तोंडात. माय काय गोळ्या संपल्या नाही. मी काय गांजा गिंजा ओढीत नाही. पुराण पाहून सांगतोय. आणि पुराण काय आमच्या गिरगावच्या कोणाची जहागिरी नाही. म्हणजे तुकोबरायचं मत आहे, पाहावे पुराणी विचारोनी, त्या मालकांचं मत आहे. कुत्र हे द्रोणाचार्यांच्या ताफ्यातलं होतं, कळपातलं होतं, त्यांच्या समूहातलं होतं. वापस कुत्र आलं, पाहिलं द्रोणाचार्यानं. अरे तिथपर्यंत कुत्र्यांनी पाहिलं तर एकलव्य. अर्जुनाच्या लक्षात आलं आपल्यापेक्षा श्रेष्ठ एकलव्य. अंथा कापला हा भाग सोडून द्या, आपल्याला ते इचकायचं नाही. जाऊ दे, ते वेगळा प्रसंग आहे. पण गुरुवरची निष्ठा पहा, गुरुवरची निष्ठा. महाराज लाहोर चित्र सशे रांडुकर धरणाऱ्याचं पोरग जगात तिसरं आलं. जगात, राज्यात नाही, भारतात नाही, 2-3 देशात नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशामध्ये तिसऱ्या क्रमांक विजय पटकावला. त्याचं नाव होतं एकलव्य. कशाची? गुरुभक्ती. स्वामी काज गुरुभक्ती. पुढे पितृवचन, पितृंचा अधिकार ऐका. आणि मग सेवापती आपण याच्यावर जास्त भर देऊ. कारण का? मकर संक्रांतीचा योग आहे कालचा, आजचा. विडाला